सामान्यांना पुन्हा महागाईचा तडाखा बसणार आहे। इंधनाच्या किमतीत चौथ्यांदा झालेली वाढ आणि सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवल्यामुळे जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 2 वर्षात पहिल्यांदाच 5% टप्पा ओलांडेल असा इशारा अर्थतज्ञांनी दिलाय। महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे आरबीआय व्याजदर वाढवण्याची शक्यता असतानाच याचा परिणाम विविध क्षेत्रांवर सुद्धा होणार आहे। एकीकडे इंधनाच्या किमतीत चौथ्यांदा वाढ झालेली आहे, सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवण्यात आलेलं आहे। त्यामुळे जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर हा 2 वर्षात पहिल्यांदाच 5% टप्पा ओलांडेल असा इशारा देण्यात आला आहे। येत्या 1 जून पासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशन्सवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ महाग होणार आहेत। संत्रे, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूस सारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ करण्यात आलेली नाहीये। नव्या दरानुसार वडापाव थेट 13 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत जाणार आहे, तर 12 रुपयांना मिळणारा समोसा आता 20 रुपयांना मिळणार आहे। मध्य रेल्वेनं सुद्धा नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान काही नवीन खाद्यपदार्थ स्टॉलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत। यात स्लश, डोनट विथ क्रीम, सूप, डोसा आणि नूडल्स यांचा समावेश आहे। रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ महागणार काय असतील दर, तर वडापाव जुना दर होता 13 रुपये, नवीन दर असेल 20 रुपये। समोसासाठी आधी 12 रुपये मोजावे लागत होते, मात्र आता नवीन दर असतील 20 रुपये। रगडापाव जुना दर 20 रुपये आणि नवीन दर 25 रुपये। पाव जुना दर 3 रुपये, तर आता याचे दर असतील 5 रुपये। सुकी भेळ जुना दर 20 रुपये, तर नवीन दर आहेत 25 रुपये। ओली भेळ जुना दर 25 रुपये, 5 रुपयांनी वाढ झालेली आहे, त्यामुळे नवीन दर असतील 30 रुपये।